महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज 9 मार्च 2026 रोजी सकाळी कळमनुरी येथील लमानदेव मंदिर ते हिंगोली अशी शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली। शेतकरी, आदिवासी आणि शेतमजुरांच्या हक्कासाठी तसेच महागाई आणि शेतमालाच्या दरावरून ही यात्रा काढण्यात आली। यात सुरुवातीला मोठी गर्दी पाहायला मिळाली। त्यानंतर निघालेल्या या पदयात्रेतील कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यासाठी खानापूर चित्ता इथं भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती। यामध्ये दुपारची वेळ आणि उन्हाचा पारा वाढल्यानं यात्रेकरूंनी तिथं काही वेळ विश्रांती घेतली। त्यानंतर खानापूर चित्ता ते आमदार बांगर यांच्या बंगल्यापर्यंत हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेतून काढता पाय घेतला। खानापूर चित्ता ते हिंगोली शहरालगतच्या या अंतरामध्ये नेतृत्व नसल्यानं पदयात्रा बंद करून कारयात्रा काढण्यात आली। प्रत्येकानं आपापल्या गाड्यांमध्ये बसून समोर टाकलेल्या मंडपापर्यंत गाड्यांमध्ये बसून येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे की आपल्याला सावरखेड्याच्या ब्रिजच्या खाली मालेवाडी इथं जायचं आहे। तिथं आपली चहाची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांच्याकडे गाडी नाही किंवा जायची व्यवस्था नाही त्यांनी सचिनदादा नाईकांना भेटायचं आहे। तिथं आपली चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे। ज्या पदयात्रींकडे गाड्या नाहीत त्यांनी सचिनदादा नाईक यांना संपर्क साधायचा आहे आणि आपापल्या सगळ्यांनी गाड्या घ्यायच्या। तिथं कुणीही इथं गाड्या ठेवू नयेत। गाडीच्या पाठीमागे सगळ्या गाड्या राहतील, या गाडीच्या पुढे कुणीही घेऊ नये। मग काय, पुन्हा शहर जवळ आल्यानंतर पुन्हा गायब झालेले सपकाळ या यात्रेत सहभागी झाले। त्यामुळे यात्रा चर्चेचा विषय बनली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात कळमनुरी हिंगोली मार्गावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती। काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेदरम्यान पायी चालले होते। याचाही काही वेळ का होईना पदाधिकाऱ्यांबरोबरच प्रदेशाध्यक्षांना सुद्धा विसर पडला की काय, अशा सुद्धा चर्चा रंगू लागल्या। ही यात्रा शहरातील लोकांना दाखवण्यासाठीच होती का, असा सवाल उपस्थित होता।